महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या महाविजयाची प्रचार यात्रा आज घरोघरी पोहोचली। शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार राजन विचारे यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात जोरदार मोठी गर्दी झाली होती। सर्वांचा एकच नारा होता, आम्ही सारे राजन विचारे, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढ़ो, कोणाला रे कोणाला, ओरिजिनल शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी प्रचार यात्राही दणाणून गेली होती। ठाणे शहर हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा गड असून गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघाचं नेतृत्व शिवसेनेने केले। ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले होते। मात्र गेल्या 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेची गद्दारी करून भाजपच्या बुडाखाली गेलेल्या मिंधे गटानं शिवसैनिकांमध्ये फूट पाडल्याचा संताप ठाणेकर व्यक्त करत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। वर्ष या ठाणे शहराची मी सेवा करतोय, विविध पदे भूषवलेली आहेत। मी नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो आणि हे सर्व कोणाच्यामुळे मिळालं, या ठाणेकरांच्या मुळेच मला मिळालं असं मी समजतो। आणि मला विश्वास आहे गेली 10 वर्षामध्ये जी काही केलेली कामं आहेत, या ठाणे शहराच्या विकासामध्ये जे काय योगदान दिलेले आहे, ते ठाण्याचं नवीन रेल्वे स्टेशन ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं या ठिकाणी साकार होते आणि त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशनचं जे पहिली रेल्वे या ठिकाणी धावली ते ठाण्याचं ऐतिहासिक स्टेशन, त्या ठिकाणी आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी एअरपोर्टच्या धर्तीवरती हा संबंध विकसित करणार आहोत। त्याला मंजुरीसुद्धा मिळाली आहे, काही दिवसांमध्ये काम सुरू होणार आहे। विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक 11 येथे येऊन धडकल्यानंतर काल सायंकाळी जागमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचंही पाहायला मिळालं। दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गानं केळकर यांचं औक्षण केलं, तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकर यांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला। यावेळी आपला माणूस, हक्काचा माणूस, जय जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला। जागमाता मंदिर कोलबाड येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जागमाता मंदिरातील देवीच्या दर्शनानं झाला। या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते। संजय केळकर यांना निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं। या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावंड, आरपीआयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावंड, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, अमित जयस्वाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ दाते, समीरा भारती, दिलीप कंकाळे, मिलिंद साठम, शैलेश रेवाळे, भाविका चोणकर, हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका सुरू आहेत। ठाणे शहरातील प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करण्याचं स्वरूप हे वेगळे असल्याचंही पाहायला मिळतंय। मिरवणुकीत गर्दी दिसण्यासाठी काही उमेदवारांकडून दिवसाच्या मोबदल्यावर रिक्षा चालकांना बोलावून मिरवणुकीत सहभागी केलं जात आहे, तर काही उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनिक्षेपक तसंच उमेदवाराच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जाते। या प्रचार आणि मिरवणुकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचं दिसत आहे। सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मतदारसंघात सकाळी मिरवणूक तर संध्याकाळी सभा असं सध्या उमेदवारांचं वेळापत्रक ठरलेलं आहे। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू असल्याचं दिसून येते, परंतु इतक्या कमी वेळात प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही। यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जाते। ठाणे शहरात ओळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर आणि कळवा मुंब्रा असे विधानसभा मतदारसंघ आहेत। शहरात या मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार मिरवणुका, मेळावे आणि सभा आयोजित केल्या जात आहेत। या मिरवणुकांमध्ये गर्दी दिसावी तसंच मिरवणुकीत कार्यकर्त्यांना पायी चालण्याचा त्रास होऊ नये यासाठी रिक्षा चालकांना सहभागी करून घेतलं जात आहे।
या रिक्षांना पक्षाचा झेंडा लावून या रिक्षा मिरवणुकीत फिरवल्या जातात। यासाठी रिक्षा चालकांचा दररोजचा मोबदला दिला जातोय। प्रत्येक रिक्षा चालकाला 500 ते 1000 रुपये दिले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर काही उमेदवारांनी भाडेतत्वावर काही रिक्षा चालकांना घेतलं असून त्यांच्या रिक्षाला स्वतःचं छायाचित्र, उमेदवाराचं नाव, पक्ष आणि उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचं आवाहन करणारे ध्वनिक्षेपक रिक्षामध्ये लावले जात आहेत। या रिक्षा उमेदवारांच्या मतदारसंघात फिरवल्या जात आहेत। यासाठी रिक्षा चालकाला दिवसाचे 300 ते 500 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून रिक्षा चालकांना दररोजच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचंही दिसून येत आहे। येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणं सोयीचं व्हावं, किंबहुना आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती QR कोडच्या माध्यमातून मिळणार आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचणं शक्य व्हावं यासाठी ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी असलेला QR कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील। त्यानंतर मतदारांनी मतदान स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे, किती अंतरावर आहे, तसंच मतदान केंद्राकडे कसे जायचं याचा Google मॅप उपलब्ध होणार आहे। त्यामुळे नागरिकांना आता मतदान केंद्रांवर सहजरित्या पोहोचता येणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे। त्यासोबतच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांदरम्यान ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांनी 8,82,720 वाहन चालकांवर कारवाई केली आहे। तसंच एकूण 73,05,0450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। शहरात वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे। शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची देखील संख्या वाढू लागली आहे। त्यामुळे वाहतुकीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागल्यात। अरुंद रस्ते, बाजारपेठ, रस्त्यांची कामं यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। ठाण्यातील महामार्गांवर दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्यानं वाहतूक नियमांच्या उल्लंघनात देखील वाढ झाली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना लगाम घालावा यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीनं दैनंदिनरित्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते। यामध्ये शिरस्त्राणाशिवाय वाहन चालवणं, सिग्नल ओलांडणं, बेकायदेशीर वाहनं उभी करणं, विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं, मद्यपान करून प्राशन करून वाहन चालवणं, अति भरधाव वेग, मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणं अशा विविध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 8,82,720 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरण राबवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ठाणे जिल्ह्यानं मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलाय।
या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना शपथ दिली। ठाणेचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या सामूहिक शपथ उपक्रमाचं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये उपायुक्त अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदीही उपस्थित होते। त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जागृतीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालय येथे मी मतदान करणारा हा फलक ठेवण्यात आलाय। त्यावर स्वाक्षरी करून नागरिकांनी मतदानाबद्दलची ग्वाही द्यावी अशी या फलकामागची संकल्पना आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या फलकावर स्वाक्षरी केली। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम आदींनीही त्यावर स्वाक्षऱ्या केल्या। हा फलक महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दर्शनी भागात ठेवण्यात आला असून त्यावर नागरिकांनी सही करावी असं आवाहन महापालिकेने केले। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, त्याचबरोबर निवडणुकीच्या कामावर तैनात असलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पोस्टल मतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी 15 वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। घोडबंदर आणि लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती। ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मान्य झाली। मुंबई महानगरपालिकेकडून 50 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे। त्यापैकी 25 MLD पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे। मीरा भाईंदर शहराला सूर्या प्रकल्पातून 218 MLD पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। आपण दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचं आपल्याला अत्यंत समाधान असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। कापूरबावडी ते गायमुख 60 मीटर आणि गायमुख ते फाउंटन 30 मीटर रस्त्याचं 60 मीटरपर्यंत विस्तारीकरणास मान्यता मिळाली असून या कामास सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय। हाँगकाँग, मलेशिया आणि सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ 120 एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। पाळीव प्राण्यांसाठी अद्यावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आलं आहे। विहिरींचं संवर्धन, म्युझिकल फाउंटन, उपवन तलावाचं सुशोभीकरण, कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे। याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले। भविष्यात रोपवे, जलवाहतूक, आणखीन कॅशलेस रुग्णालय आदी विविध प्रकल्प साकारण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार या राज्याचा स्वीकारला, त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली। प्रामुख्याने सगळी विकास कामं आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं, लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय। लता मंगेशकरांच्या नावानं संगीत विद्यालय आहे, आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय। इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं कॅशलेस हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे। येऊरला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय। आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं उपवन घाट बनवलेला आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे। सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे। भाऊराव सरनाईकांच्या नावानं जिम्नॅस्टिक सेंटर आहे। तर आपण घोडबंदर रोडला आगरी कोळी भवन बनवलेलं आहे। दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं लायब्ररी बनवतोय। अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे, त्याचा
फायदा लोक घेत आहेत। अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण गायमुख चौपाटी बनवली आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जिमखान्याचं काम चालू आहे।